Dear student, in the last lecture we have seen definition of ecosystem, type of ecosystem and interaction between biotic and abiotic factors of an ecosystem. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी परिसंस्थेचे असणारे जे काही प्रकार आणि असणारे जे काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेचे असणारे जे काही जैविक आणि अजैविक घटक जे आहेत तर यांच्यामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी इंटरॅक्शन्स आंतरक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपण एनर्जी फ्लो अँड इकोसिस्टम त्या ठिकाणी पाहिलं. तर त्याच्यामध्ये असणारे जे काही प्रायमरी कंझ्युमर जे आहेत तर त्याला त्या ठिकाणी हार्बिव्हरस म्हणताना दिसतो, सेकंडरी कंझ्युमरला कार्निव्हरस म्हणताना दिसतो, अपेक्स ऑर टॉप कंझ्युमर जे आहेत तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी कार्निव्हरस म्हणताना दिसतो आणि आपण त्या ठिकाणी ओमनिव्हरस म्हणजे त्या ठिकाणी मिश्राहारी प्राणी त्या ठिकाणी कोणकोणते त्याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपण फूड चेन अँड फूड वेब याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली की अन्न असणारे जे काही जाळं किंवा त्यालाच त्या ठिकाणी आपण अन्न साखळी आणि अन्न जाळं याच्याविषयीची असणारी जे काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी मागील तासाला त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. पहा आता पुढे काय दिलेलं आहे की ॲन ऑर्गॅनिझम मे बी द प्रे फॉर मेनी अदर ऑर्गॅनिझम्स. आता काय सांगितलं की एखादा असणारा जो काही सजीव जो आहे तर तो एखादा सजीव इतर अनेक सजीवांचं असणारं जे काही भक्ष्य जे आहे तर ते भक्ष्य त्या ठिकाणी असू शकतो. उदाहरणार्थ पहा काय दिलेलं आहे की फॉर एक्झाम्पल ॲन इन्सेक्ट्स feeds upon leaves of various plants, but the same insect is the prey for the different animal like frog, or lizard, birds, etc. आता काय सांग की एखादा कीटक जो आहे तर तो कीटक काय करताना असतो अनेक प्रकारच्या वनस्पतीची पानं त्या ठिकाणी खाताना असतो. परंतु अशा प्रकारचा असणारा जो काही कीटक जो आहे तर तो कीटक काय होताना दिसतो तर त्या कीटकाला बेडूक किंवा वाल लिझार्ट म्हणजे पाल असेल किंवा पक्षी असेल तर यांचं त्या ठिकाणी तो काय होताना दिसतो प्रे म्हणजे भक्ष्य जे आहे तर ते भक्ष्य त्या ठिकाणी होताना दिसतो. पुढे पहा इफ धिस इज सो टू बी शोन इन द फिगर आणि तेच आपल्याला ही जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. बरोबर. पुढे पहा इफ धिस इज सो शोन इन द फिगर it will form an interactive web instead of a linear food web. आणि असं जर आपण त्या ठिकाणी दाखवलं ही जी आकृती आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला ते दाखवायचं आहे तर ते काय आता नसते तर आपल्याला लिनियर फूड वेब. आता लिनियर म्हणजे आपल्याला लक्षात येतं नसते सरळ तर ते आपल्याला सरळ रेषेतील अन्न साखळी ऐवजी गुंतागुंतीच्या अनेक शाखा असलेल्या जाळं त्या ठिकाणी तयार होतात आणि सच an interactive network is called food web. Generally food webs are found everywhere in the nature. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही अन्न जाळी जी आहे किंवा यालाच त्या ठिकाणी आपण काय म्हटलेलं आहे की सच अन इंटरॅक्टिव्ह नेटवर्क इज कॉल्ड द फूड वेब. यालाच आपण त्या ठिकाणी निसर्गातील अन्न जाळी म्हणताना दिसतो किंवा सामान्यपणे अशी अन्न जाळी निसर्गामध्ये काय होताना दिसते आपल्याला सर्वत्र त्या ठिकाणी आढळताना दिसते. येते याच्यानंतर पुढे पहा यूज युअर ब्रेन पॉवर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता पुढे काय सांगितलं आपल्याला की मेक ए लिस्ट ऑफ व्हेरियस कंझ्युमर्स ऑफ द इकोसिस्टीम अराउंड यू अँड क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू द मोड ऑफ द न्यूट्रिशन. आता काय सांगितले की आपल्या सभोवतालच्या परिसंस्थेमधील विविध अशा प्रकारचे असणारे जे काही भक्षक जे आहेत तर ते भक्षक त्या ठिकाणी नोंदवा आणि त्याचं असणारे जे काही मोड ऑफ न्यूट्रिशन जे आहेत म्हणजे त्याचे असणारे जे काही पोषण पद्धती जे आहेत तर त्या पोषण पद्धतीनुसार वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितलं. आता काय काय पहिल्यांदा या ठिकाणी असणारे जे काही व्हेरियस लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आपण त्या ठिकाणी विचार करू. गवत जे आहे तर त्या गवताला काय करू शकतो तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की या ठिकाणी असणारे जे काही अँटेलोप जे आहे तर ते अँटेलोप त्या ठिकाणी खाऊ शकतो गवताला. बरोबर. की या ठिकाणी झाड दाखवलेले किंवा असणारे जे काही किडी जे आहे तर ते किडी कोण खाऊ शकतो माकड जे आहे तर ते माकड त्या ठिकाणी खाऊ शकतो. बरोबर.
या माकडाला काय करू शकतोय, वाघ जो आहे तर तो वाघ त्या ठिकाणी खाऊ शकतो, बरोबर. किंवा हा जो काही वाघ जो आहे तर तो वाघ काय करू शकतो, तर या ठिकाणी असणारे जे काही अँटेलोप जे आहे तर त्या अँटेलोपला त्या ठिकाणी खाऊ शकतो, बरोबर. म्हणजे अशा प्रकारचे विविध घटक आपल्याला त्या ठिकाणी दाखवतील. आता ही जी काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन द अबव फूड चेन जे आहे तर त्यांचं जर आपल्याला क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू देअर ट्रॉपिक लेव्हल जर त्या ठिकाणी करायचं जर ठरवलं तर पहा या ठिकाणी प्रोड्युसरमध्ये काय काय येणार आहे. आता प्रोड्युसरमध्ये या ठिकाणी आपल्याला ग्रास दिसते, बरोबर. काही त्या ठिकाणी सीड्स दिसतात. सीड्स म्हणजे या ठिकाणी काही बिया ज्या आहेत तर त्या बिया त्या ठिकाणी आहेत. काही त्या ठिकाणी फ्रूट्स त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी एक ट्री आपल्याला दाखवली. आता ही कसली ट्री काही तपास नाही. त्याच्यानंतर दुसरी असणारे जे काही बनाना त्या ठिकाणी आहे, बनाना प्लॅन्ट आहे. म्हणजे हे सर्वच्या सर्व यांचं असणारे जे काही ट्रॉपिक लेव्हल जे आहे तर तिच्यानुसार क्लासिफिकेशन जर केलं तर हे सर्वचे सर्व आपल्याला प्रोड्युसर जे आहे तर त्या प्रोड्युसरमध्ये याचा त्या ठिकाणी समावेश जो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी करते. त्याच्यानंतर आपल्याला प्रायमरी कंझ्युमरचा जर विचार जर केला कोणी तर पहा प्रायमरी कंझ्युमरमध्ये काय दिसतंय, स्क्विरल आहे. आता हे स्क्विरल काय करू शकते, फ्रुगिव्होरस आहे, म्हणजे फळं खाऊ शकते, काही त्या ठिकाणी खाऊ शकते, बरोबर. त्याच्यानंतर स्पॅरो त्या ठिकाणी दाखवलेली, चिमणी आपल्याला या ठिकाणी दाखवली, बरोबर. चिमणी सुद्धा काय करत नसते. आता याला त्या ठिकाणी ग्रॅमिहोरस म्हटलेले, म्हणजे दाणे जे आहेत तर ते दाणे त्या ठिकाणी खाऊ शकते, बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मंकी पण दाखवलेले, म्हणजे माकड जे आहे तर ते माकड दाखवलेले. ही माकड सुद्धा काय करू शकतोय तर त्या ठिकाणी असणारे जे काही फळं जे आहेत तर ती फळं त्या ठिकाणी किंवा केळी जी आहे तर ती केळी त्या ठिकाणी खाऊ शकते, म्हणजे त्याला त्या ठिकाणी फ्रिगिव्होरस त्या ठिकाणी म्हटले, बरोबर. त्याच्यानंतर असणारा जो काही झेब्रा जो आहे तर तो झेब्रा आपल्याला त्या ठिकाणी दाखवले. आता हा जो काही झेब्रा असेल किंवा रॅबिट असेल हे सर्वच्या सर्व हार्बिव्होरस प्राणी आहे, शाकाहारी प्राणी आहे, बरोबर. त्याच्यानंतर सेकंडरी कंझ्युमर जे आहे तर त्या सेकंडरी कंझ्युमरचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर सेकंडरी कंझ्युमरमध्ये पहा या ठिकाणी आपल्याला फॉक्स त्या ठिकाणी दिसते, म्हणजे कोल्हा त्या ठिकाणी दिसते, बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणारे जे काही काईट जे आहे तर ते काईट त्या ठिकाणी आहे. हे कशामध्ये घेऊ शकतो आपण, सेकंडरी कंझ्युमरमध्ये ठिकाण. आणि या सर्वांच्यामध्ये अपेक्स दाखवायचं जर ठरला किंवा टेरिटरी कंझ्युमर जो आहे तर त्या टेरिटरी कंझ्युमरमध्ये काय दिसतं आपल्याला तर त्या ठिकाणी असणारा जो काही टायगर जो आहे तर तो टायगर आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. येते याच्यानंतर पुढे पहा की पिक्चर ऑफ द व्हेरियस कंझ्युमर्स आर गिव्हन इन द फिगर, कन्स्ट्रक्ट ए फूड वेब फ्रॉम दोज पिक्चर. आता ते आपण दाखवलेले किंवा या ठिकाणी आपण मगाशी पाहिलं की कोण कोणाला खाते. उदाहरणार्थ गवत जे आहे तर त्या गवताला त्या ठिकाणी काय करू शकतो, हे अँटेलोप त्या ठिकाणी खाऊ शकतं किंवा त्याला त्या ठिकाणी रॅबिट खाऊ शकतो. केळी जी आहे तर ती केळी कोण खाऊ शकते तर या ठिकाणी माकड खाऊ शकते. किंवा या ठिकाणी असणाऱ्या जे काही बिया जे आहेत तर त्या बियांना काय करू शकते, स्क्विरल जे आहेत तर ते स्क्विरल खाऊ शकते किंवा स्पॅरो जे आहेत तर ते स्पॅरो त्या ठिकाणी खाऊ शकते. म्हणजे अशा प्रकारचे असणारे जे काही अन्न साखळी जी आहे तर ती अन्न साखळी आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. येते त्याच्यानंतर पुढे पहा काय प्रश्न दिलेला आपल्याला की इज द नंबर ऑफ द कंझ्युमर इन द फीड वेब फिक्स. का सर्वात महत्त्वाचा प्रश्न की अन्न जाळं जे आहे तर त्या अन्न जाळ्यांमध्ये भक्षकांची संख्या त्या ठिकाणी निश्चित असते का, तर नो अशा प्रकारचं उत्तर आपल्याला सांगता येईल नाही. द नंबर ऑफ द कंझ्युमर इन ए फूड वेब इज नॉट फिक्स. तर या ठिकाणी असणारे जे काही अन्न जाळ्या जे आहेत तर त्या अन्न जाळ्यांमध्ये असणारे जे काही कंझ्युमर जे आहेत भक्षक जे आहेत तर त्या भक्षकांची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी नसणार. आता का नसते पहा की ड्यू टू द कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन द कंझ्युमर टू कीप ऑन चेंजिंग इन एनी नॅचरल फूड वेब. त्याच्या आतमध्ये अनेक अशा प्रकारच्या जटिल अशा प्रकारच्या आंतरक्रिया ज्या आहेत तर त्या आंतरक्रिया त्या ठिकाणी चालताना दिसतात. आणि याच्यामुळे त्या ठिकाणी असणारे जे काही नैसर्गिक अशा प्रकारचे असताना जे काही अन्न जाळं जे आहेत तर त्या अन्न जाळ्यामध्ये अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही बदल जे आहेत तर ते बदल त्या ठिकाणी होताना दिसतात. त्याच्यानंतरचं सेकंड क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेलं पहा की व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द इकोसिस्टीम इफ ओनली वन टाईप ऑफ ऑर्गॅनिझम इन इट फॉर्म्स द फूड फॉर द सेव्हरल डिफरंट कंझ्युमर इन दॅट इकोसिस्टीम. पाहत काय प्रश्न आहे की अनेक भक्षकांचं अन्न
एकाच प्रकारचे सजीव त्या ठिकाणी जर असतील तर त्याचा परिसंस्था ज्या आहे तर त्या परिसंस्थेवर काय त्या ठिकाणी परिणाम होईल. आता काय उत्तर देऊ शकतो आपण पहा. हा त्या ठिकाणी मुक्त प्रश्न आहे. इफ ओनली वन टाईप ऑफ ऑर्गॅनिझम इन ॲन इकोसिस्टीम फॉर्म्स द फूड वेब फॉर सेव्हरल डिफरंट कंझ्युमर्स देन देअर वुड बी ए शॉर्टेज ऑफ द फूड. काय सांगता येईल की अनेक भक्षकांचं अन्न जर एकाच प्रकारचा सजीव त्या ठिकाणी जर असेल तर त्या असणारे जे काही इकोसिस्टीम जे आहे तर त्या इकोसिस्टीममध्ये काय सांगितलंय, शॉर्टेज ऑफ फूड होईल. अन्न जे आहे तर त्या अन्नाची कमतरता त्या ठिकाणी भासेल. ॲज पर द प्रिन्सिपल सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ओनली दोज हू कुड ग्रॅब द फूड विल रिमेन अलाइव्ह. काय या ठिकाणी आपण असणारा जो काही डार्विनचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत आपण त्या ठिकाणी 10वीला त्या ठिकाणी पाहणार आहोत. काय आहे तर या ठिकाणी असणारे जे काही तत्व जे आहेत, सर्वायवल फॉर द फिटेस्ट, जो त्या ठिकाणी सक्षम असेल सशक्त असेल असंच त्या ठिकाणचा जगेल. आणि म्हणून या ठिकाणी पुढे काय सांगतं आपल्याला, ओनली दोज हू कुड ग्रॅब द फूड विल रिमेन अलाइव्ह. ज्यांना अन्न मिळेल त्या परिसंस्थेमध्ये तेच असणारे जे काही सजीव जे आहे तर ते सजीव त्या ठिकाणी जिवंत राहू शकते. इफ द फूड रिक्वायर बाय मेनी कंझ्युमर इज फिनिश देन द नंबर ऑफ द कंझ्युमर विल ऑल्सो फॉल ड्यू टू द स्टार्वेशन. ते असणारे जे काही परिसंस्था जे आहेत तर त्या परिसंस्थेमध्ये अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही भक्षक जे आहेत तर त्या भक्षकांसाठी एकाच प्रकारचं जर त्या ठिकाणी अन्न जर असेल तर अशा वेळेला काय होतं, तोच असणारा जो काही भक्षक जो आहे तर तो सर्वांच्या त्या ठिकाणी भक्ष्यस्थानी पडेल. आणि याच्यामुळे इतर असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं स्टार्वेशन म्हणजे उपासमार जे आहे तर ते उपासमार त्या ठिकाणी होईल. ऑल दिस विल रिझल्ट इन द इम्बॅलन्स ऑफ द इकोसिस्टीम. आणि याच्यामुळे काय होईल तर त्या ठिकाणी असणारी काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेमध्ये असंतुलन जे आहे तर ते असंतुलन त्या ठिकाणी तयार होईल. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे पहा की व्हाय इज बॅलन्स ऑर इक्विलिब्रियम नेसेसरी इन ए फूड वेब. अन्नजाळी जे आहे तर त्या अन्नजाळ्यांमध्ये बॅलन्स म्हणजे संतुलन जे आहे तर ते संतुलन त्या ठिकाणी का आवश्यक आहे. काय सांगता येईल. इफ देर इज नो इक्विलिब्रियम इन फूड वेब देन द इंटरॅक्शन विदिन अँड अमंग द डिफरंट ट्रॉपिक लेवल्स ऑफ द इकोसिस्टीम विल नॉट टेक प्लेस. जर त्या ठिकाणी असणारे जे काही अन्नजाळं जे आहेत तर त्या अन्नजाळ्यांमध्ये त्या ठिकाणी काही नसेल, संतुलन त्या ठिकाणी जर नसेल तर त्याच्या आतमध्ये घडून येणाऱ्या ज्या काही विविध अशा प्रकारच्या ज्या काही आंतरक्रिया, या आंतरक्रिया आपण पाहिले की अनेक अशा प्रकारची ट्रॉपिक लेवल आहे, प्रायमरी, सेकंडरी, त्याच्यानंतर टेरिटरी, अशा प्रकारचे असताना जे काही ट्रॉपिक लेव्हल जे आहे तर त्या ट्रॉपिक लेवलमध्ये इंटरॅक्शन जे आहे तर त्या इंटरॅक्शन्स त्या ठिकाणी घडून येणार नाही. इफ नंबर ऑफ द प्रोड्युसर आर लेस दॅन द नंबर ऑफ द कंझ्युमर इट विल रिझल्ट इन टू द ड्रॉट लाईक सिच्युएशन. आता काय सांगितलं की त्या ठिकाणी असणारे जे काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेमध्ये असणारे जे काही उत्पादक जे आहेत, प्रोड्युसर जे आहेत तर त्यांची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती संख्या जर त्या ठिकाणी कंझ्युमर भक्षक जे आहेत तर त्या भक्षकांपेक्षा जर त्या ठिकाणी कमी जर असेल तर अशा वेळेला दुष्काळ सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी म्हणजे अन्नाचं शॉर्टेज जे आहे तर ते शॉर्टेज त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी ड्रॉट DROUGHT अशा प्रकारचं ते स्पेलिंग त्या ठिकाणी आहे. त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ड्रॉट लाईक सिच्युएशन जे आहे म्हणजे दुष्काळ सारखी असणारी जी काही परिस्थिती. आता दुष्काळ म्हणजे काय, पाण्याचा असू शकतो, अन्नधान्याचा त्या ठिकाणी दुष्काळ जो आहे तर तो त्या ठिकाणी असू शकतो. इफ अपेक्स कंझ्युमर दॅट इज द टॉपमोस्ट कंझ्युमर लाईक टायगर्स आर किल्ड ड्यू टू हंटिंग अँड पोचिंग द सेकंडरी कंझ्युमर लाईक डिअर विल इन्क्रीज इन द नंबर. उदाहरणार्थ त्या ठिकाणी असणारा जो काही टॉप कंझ्युमर जो आहे किंवा अपेक्स कंझ्युमर जे आहेत, आपण पाहिले की अपेक्स कंझ्युमर जे आहेत तर त्या अपेक्स कंझ्युमरमध्ये त्या ठिकाणी टायगर्स आहे, लायन्स आहे, यांची असणारे जे काही हंटिंग अँड पोचिंग झाली म्हणजे त्यांची शिकार झाली, चोरट्या मार्गाने त्यांची असणारी जी काही शिकार जे आहे तर ते शिकार झाली तर असणारे जे काही टायगर जे आहेत, लायन जे आहेत तर त्यांची संख्या त्या ठिकाणी कमी. यांची संख्या जर कमी जर झाली तर आपल्या लक्षात येतं नसते की सेकंडरी कंझ्युमर जे आहेत तर ते कोणाला खात होते तर डिअरला, हरणांना त्या ठिकाणी खातो तर त्या हरणांची असणारी जी काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी वाढेल.
देअर पॉप्युलेशन विल रिमेन अनकंट्रोल्ड रिझल्टिंग इन टू द ओव्हरग्रेजिंग अँड द टोटल डिस्ट्रक्शन ऑफ द ग्रासलँड. त्या ठिकाणी हरणांची संख्या त्या ठिकाणी वाढली. हरणांची संख्या जर वाढली तर काय होता नसते, तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते. हरणांची संख्या जर वाढली तर काय होतं नसते, तर त्यांना लागणारे जे काही गवत जे आहे तर ते गवत सुद्धा त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये ओव्हरग्रेजिंग त्या ठिकाणी होईल. ओव्हरग्रेजिंग जर झालं तर असणारे जे काही गवताळ प्रदेश जो आहे तर तो गवताळ प्रदेश त्या ठिकाणी नष्ट होईल. आणि सच कॉन्सिक्वेन्स आर हार्मफुल फॉर एनी इकोसिस्टीम. आणि अशा प्रकारचा त्या ठिकाणी याचा परिणाम त्या ठिकाणी काय होतो नसतो की असणारे जे काही परिसंस्था जे आहेत तर ती परिसंस्थेसाठी अशा प्रकारचा त्या ठिकाणी इम्बॅलन्स जो आहे तर तो त्या ठिकाणी घातक असतो. आणि देअरफोर इक्विलिब्रियम इज नीडेड इन एनी फोटो. आणि म्हणून या ठिकाणी कोणत्या प्रकारची परिसंस्था जर त्या ठिकाणी जर असेल तर याच्यासाठी काय सांगितलेलं आहे, तर कोणत्या प्रकारची असणारी जे काय अन्नजाळी जी आहे तर त्या अन्नजाळ्यामध्ये असणारी जी काही परिसंस्था जी आहे तर त्या परिसंस्थेमधलं असणारं जो काही संतुलन जे आहे तर ते संतुलन कसं आहे तर त्या ठिकाणी महत्त्वाचं त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आपल्याला, रिसर्च करायला सांगितले, शोध घ्यायला सांगितलं आहे. आता काय शोध घ्यायचा आहे की मेक सम इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन व्हाईल हॅव्हिंग ए मील ॲट होम. आता काय सांग की घरी जेवताना एक गमतीदार त्या ठिकाणी आपल्याला निरीक्षण करायला सांगितले. आता काय सांगितलं की आयडेंटिफाय द ट्रॉपिक लेव्हल ऑफ द व्हेरियस फूड ॲटम्स इन युअर डिश. आयडेंटिफाय युअर ओन लेव्हल इन द चेन. आपण जे काही जेवतो तर ते जे काही अन्न घटक आपण खातो तर ताटामधील विविध अशा प्रकारचे जे काही अन्नपदार्थ अन्न साखळीतील कितव्या टप्प्यामधील आहेत तर ते ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि याच्यावरून अन्न साखळीचा कितवा टप्पा त्या ठिकाणी ठरतो हे त्या ठिकाणी शोधून काढायचं. आता काय सांगता येईल, द फूड ॲटम इन द प्लेट. आपले जे काही आपण जे काही जेवतो तर त्या जेवणामध्ये काय काय असू शकतं, राईस भात असेल, डाळ असेल, घी असेल, लेमन म्हणजे लिंबू असेल, पोटॅटो असेल, व्हेजिटेबल असेल किंवा मूग करी असेल, कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी भाजी असेल. बरोबर. मग आता पुढे ऑल द व्हेजिटेरियन फूड ॲटम्स कॉन्स्टिट्यूट द फर्स्ट ट्रॉपिक लेवल ऑफ द प्रोड्युसर ॲज दे आर ऑब्टेन फ्रॉम द प्लॅन्ट्स. पाहता या ठिकाणी शाकाहारी अन्नाचा जर आपण जर विचार जर केला तर शाकाहारी अन्न कशापासून तयार होता नसतं, तर वनस्पती जे आहे तर त्या वनस्पतींपासून त्या ठिकाणी तयार होता नसतं. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारं जे काही घी असेल म्हणजे तूप असेल तर ते तूप कुठून मिळवतो आपण, तर घी इज द ॲनिमल प्रॉडक्ट. प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांपासून त्या ठिकाणी मिळवतो. इट इज ऑन द सेकंड ट्रॉपिक लेवल. आणि म्हणून या ठिकाणी जे काही घी जे आहे तर ते घी कोणत्या याच्यामध्ये येणार आहे तर त्या ठिकाणी सेकंड ट्रॉपिक लेवल जे आहे तर त्या सेकंड ट्रॉपिक लेवलमध्ये म्हणजे त्या ठिकाणी द्वितीय पोषण पातळी जी आहे तर त्या द्वितीय पोषण पातळीमध्ये येणार. When we consume all the products only, we are on the primary consumer and on the second trophic level. जर आपण त्या ठिकाणी वनस्पती जे आहे तर त्या वनस्पतींनी तयार केलेलं जे काही भाजीपाला असेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी जर खात जर असेल तर याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की आपण त्या ठिकाणी प्राथमिक भक्षक त्या ठिकाणी असणार. आणि आपला त्या ठिकाणी असणारा जो काही पोषण पातळीचा असणारा जो काही स्तर जो आहे तर तो असणार आहे सेकंड ट्रॉपिक लेवल त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. पुढे दोज ऑफ अस हू आर नॉन व्हेजिटेरियन आर सेकंडरी कंझ्युमर्स अँड आर ऑन द थर्ड ट्रॉपिक लेवल. जे त्या ठिकाणी शाकाहारी नाहीत तर ते मांसाहारी आहेत, नॉन व्हेजिटेरियन आहेत. पहा तर अशा प्रकारचे त्या ठिकाणी ते असणारे जे लोक जे आहेत तर ते कशामध्ये असणारे द्वितीय भक्षक मध्ये त्या ठिकाणी असणार आणि त्यांची जी काही पोषण पातळी जी आहे तर ती तृतीय त्या ठिकाणी असणार आहे. नॉन व्हेजिटेरियन पीपल मे कंझ्युम फिश ऑर मीट ऑफ द गोट ऑर चिकन. मग आता शाकाहारी माणसं जे आहेत ज्यांच्या अन्नामध्ये त्या ठिकाणी ते मांसाहार करताना दिसतात तर ते काही करू शकतात, मासे खाताना दिसतात, बोकड्याचं कोंबडीचं मटण त्या ठिकाणी खाऊ शकतात. दस दे बिकम कार्निव्हरस. आणि म्हणून त्या ठिकाणी ते काय होतील तर त्या ठिकाणी मांसाहारी म्हणतील. आणि अँड आर द हायर ट्रॉपिक लेवल. आणि त्यांचा असणारा जो काही पोषणाचा असणारा जो काही स्तर जो आहे तर तो कसा असणार आहे, उच्च अशा प्रकारचा त्या ठिकाणी असणार आहे. आणि सच पीपल कॅन ऑल्सो बी कॉल्ड द ओमनिव्हरस. काही असणारे जे काही माणसं जे आहेत तर ते आपल्या लक्षात येता नसतात तर त्या ठिकाणी शाकाहारी करता नसतात, मांसाहारी त्या ठिकाणी करता नसतात, तर अशांनाच आपण काय म्हणता नसतो तर त्या ठिकाणी
काय म्हणताना दिसतोय. तर अशा प्रकारचे जे काही लोक जे आहेत तर त्या लोकांना आपण त्या ठिकाणी मांस आपलं काय म्हटलं तर ओमनिव्होरस. ओमनिव्होरस म्हणजेच त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलं तर मिश्राहारी किंवा ओभाहारी प्राणी त्या ठिकाणी म्हटलेले. आता त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे, द एनर्जी पिरॅमिड. काय पाहायचं आपल्याला, ऊर्जेचा मनोरा. आता ट्रॉपिक लेवल. ट्रॉपिक लेवल म्हणजे काही पोषण पातळी, जे आपण आत्ता त्या ठिकाणी रिसर्च केले, संशोधन केले आपल्या अन्नामधलं, त्याच्यामधलं आपल्याला घटक पाहायचं. पहा की ईच लेव्हल इन द फूड चेन इज कॉल्ड द ट्रॉपिक लेवल. अन्न साखळी जी आहे तर त्या अन्न साखळीतील प्रत्येक असणारी काही पातळी जी आहे तर त्या पातळीलाच काय म्हणताना दिसतो आपण, पोषण पातळी त्या ठिकाणी म्हणतो. ए ट्रॉपिक लेव्हल इज द स्टेप ॲट विच द ऑर्गॅनिझम ऑब्टेन इज फूड इन द चेन. पाहता ट्रॉपिक लेव्हल म्हणजे काय किंवा पोषण पातळी म्हणजे काय, तर अन्न प्राप्त करण्याचा स्तर. हा शब्द त्या ठिकाणी नीट लक्षात ठेवा. ट्रॉपिक लेवल म्हणजे काय, द ट्रॉपिक लेवल इज द स्टेप ॲट विच द ऑर्गॅनिझम ऑब्टेन इट्स फूड फ्रॉम द चेन. पोषण पातळी म्हणजे काय, तर अन्न प्राप्त करण्याचा स्तर. द अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर ॲट लोएस्ट लेवल टू द टॉप कन्झ्युमर ॲट द हायेस्ट लेवल. अन्न साखळीमधील अन्न घटक व ऊर्जेचं प्रमाण निम्न स्तर म्हणजे खालून वर जात असताना निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील असणारा जो काही भक्षक जो आहे तर त्या भक्षकापर्यंतच्या टप्प्यापर्यंत काय होता नसतो, घटत जाता नसतो. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला ट्रॉपिक लेवल दाखवलेलं आहे. पाहता या ठिकाणी प्रोड्युसर जे आहे तर ते प्रोड्युसर दाखवलेलं म्हणजे उत्पादक आहे. त्याच्यानंतर फर्स्ट ट्रॉपिक लेवल म्हणजे प्रथम पोषण पातळी, द्वितीय पोषण पातळी आणि तृतीय पोषण पातळी. आता याच्यामध्ये प्रोड्युसर जे आहे तर त्या प्रोड्युसरमध्ये काय काय दाखवलेलं आपल्याला, की ऑल प्लॅन्ट्स इन द इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्थेतील सर्व उत्पादक असणाऱ्या काही वनस्पती, याला प्रोड्युसर त्या ठिकाणी म्हणतात. त्याच्यानंतर फर्स्ट ट्रॉपिक लेवल म्हणजे प्रथम पोषण पातळीमध्ये सर्वच्या सर्व शाकाहारी प्राणी त्या ठिकाणी. सेकंड ट्रॉपिक लेव्हलमध्ये म्हणजे द्वितीय पोषण पातळीमध्ये सर्वच्या सर्व कार्निव्होरस त्या ठिकाणी आहेत. आणि थर्ड ट्रॉपिक लेव्हलमध्ये म्हणजे तृतीय पोषण पातळी जी आहे तर त्या तृतीय पोषण पातळीमध्ये सर्वच्या सर्व ओमनिव्होरसचा त्या ठिकाणी समावेश जो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. आता काही माहिती आपल्याला दिलेली. एन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणजे परिचय शास्त्रज्ञांचा. आता काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे पहा, की लिंडमन नाव नीट लक्षात ठेवा. काय नाव आहे, लिंडमन. इन 1942 स्टडीड द फूड चेन अँड एनर्जी फ्लो थ्रू इट. की 1942 मध्ये लिंडमन हा जो काही शास्त्रज्ञ जो आहे तर त्या शास्त्रज्ञाने काय केलेलं आहे, अन्न साखळी आणि त्यामधील ऊर्जा वहन जे आहे तर त्या ऊर्जा वहनाचा प्रवाहाचा अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे पहा काय दिलेले, की चार्ल्स एल्टन ए ब्रिटिश सायंटिस्ट फर्स्ट प्रपोज द कन्सेप्ट ऑफ इकॉलॉजिकल पिरॅमिड इन 1927 आफ्टर इज द स्टडी ऑफ द टुंड्रा इकोसिस्टीम ऑफ द बियर आयलँड इन इंग्लंड. या ठिकाणी इकॉलॉजिकल पिरॅमिड म्हणजे परिस्थितिकीय मनोरा. हिची काही संकल्पना जी आहे तर ती संकल्पना सर्वप्रथम चार्ल्स एल्टन हा जो काही ब्रिटिश शास्त्रज्ञ आहेत तर त्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने 1927 मध्ये इंग्लंड असणारा जो काही देश जे आहे तर त्या देशामधील बियर बेटावरील जो काही टुंड्रा परिसंस्था जी आहे तर त्या टुंड्रा परिसंस्थेचा अभ्यास करून त्या ठिकाणी मांडले. आणि हेन्स दिस पिरॅमिड इज कॉल्ड द एल्टोनियन. काय म्हणतो मी, एल्टोनियन पिरॅमिड किंवा एल्टोनियन मनोरा असं सुद्धा त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.